70 वर्षीय शंकरजी घरात एकटेच राहत होते. भुकेने व्याकुळ झाले होते. त्यांना थोडंफार जेवण बनवता येत होतं, पण घरात बनवायला काही शिल्लक नव्हतं. काय करायचं त्यांना काहीच सुचत नव्हतं. शेवटी त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला फोन लावला. हॅलो बेटा, राजन कसा आहेस? आणि म्हणाला होतास की 4-5 दिवसात परत येतो, पण पूर्ण आठवडा झाला आहे. यावर तिकडून राजन म्हणाला, बाबा आज आत्ता माणूस बाहेर कुठे फिरायला गेला तर 2-4 दिवस मागे पुढे होतातच. आता आमचा परत येण्याचा काहीच प्लॅन नाही. या रविवारी संध्याची लहान बहीण म्हणजेच माझ्या मेहुणीची एंगेजमेंट आहे. आता आम्ही त्यानंतरच घरी येऊ. आम्हाला किमान आठवडा तरी लागेल. हे ऐकून शंकरजी म्हणाले, पण बेटा इतके दिवस मी इथे कसा राहणार? घरात जो काही किराणा होता तोही संपला आहे. आज सकाळपासून मी काही खाल्लं नाही आणि काही आणायला जवळ पैसेही नाहीत. भूकही सहन होत नाहीये. आता भुकेने जीव जायचा बाकी राहिला आहे. बोलता बोलता शंकरजी रडू लागले. तेव्हा त्यांचा मुलगा राजीव म्हणाला, तुमची पण कमाल आहे बाबा. तुमच्या सुनेने तुमच्यासाठी इतका किराणा भरून ठेवला होता आणि तुम्ही तो इतक्या लवकर संपवलात. तेव्हा जयशंकरजी हैराण होऊन म्हणाले, नाही बेटा, जेमतेम 4-5 दिवसांचा किराणा पडलेला होता, जो आता संपला आहे. राजन म्हणाला, आता काही झालं तरी माझं येणं पॉसिबल नाही. एंगेजमेंटसाठी अजून आम्हाला शॉपिंग करायची आहे आणि पार्टीची सर्व तयारीसुद्धा बघायची आहे. आता संध्याचा भाऊ काही कामानिमित्त परदेशात गेला आहे, त्यामुळे बाबांसोबत मिळून मला सगळं बघायचं आहे. आता सध्या तुम्ही किराणा दुकानात जाऊन उधार सामान घेऊन या आणि काम चालवून घ्या. जेव्हा मी येईन तेव्हा त्याचा हिशोब करीन. जयशंकरजी काही बोलणार की तितक्यात त्यांचा फोनमधून आवाज आला, राजीव कुठे आहात तुम्ही? तेव्हा राजीव म्हणाला, हो आलोच. ठीक आहे बाबा, मला खूप काम आहेत, फोन ठेवतो. आता राजनने फोन ठेवला होता, पण तो जे काही बोलला त्यावर जयशंकरजींना अजिबात विश्वास नव्हता. ते विचार करू लागले, जेव्हा हाच मुलगा लहान होता आणि घरात किराणा कमी होता तेव्हा आम्ही लोक उपाशीपोटी झोपत होतो, पण त्याला कधीच उपाशी ठेवलं नाही. आणि आज तोच मुलगा 5 दिवसांचा किराणा घरात ठेवून आपल्या वडिलांना एकट्याला सोडून निघून गेला आणि तिकडे आपल्या सासू सासऱ्यांची चमचागिरी करत आहे. मुलं इतकंही बदलतात की आईवडिलांचे दुःखही त्यांना दिसत नाही. विचार करून करून जयशंकरजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण त्यांना भूकही खूप लागली होती. शेवटी ते किराणा दुकानावर गेले आणि दुकानदाराला किराणा उधार देण्यास सांगितले, पण त्याने किराणा देण्यास स्पष्ट नकार दिला. शेवटी नाविलाजास्तव शंकरजी आपल्या घरी परत आले. पण आता काय करायचं त्यांना काहीच सुचत नव्हतं. बसल्या बसल्या त्यांच्या मनात काही विचार आला आणि ते पटकन घराला लॉक लावून जवळच्या मंदिरात निघून गेले. पाहिले तर मंदिरात प्रसाद वाटप सुरू होते. त्यांनी एका पत्त्यात प्रसाद घेतला आणि मंदिराच्या पायऱ्यांवर बसून खाऊ लागले आणि पोटाची भूक शांत करू लागले. पण अश्रू वाहू लागले होते. पण त्यांना भूकही खूप लागली होती. शेवटी ते किराणा दुकानावर गेले आणि दुकानदाराला किराणा उधार देण्यास सांगितले, पण त्याने किराणा देण्यास स्पष्ट नकार दिला. शेवटी नाईलाजास्तव जयशंकरजी आपल्या घरी परत आले. पण त्यांच्या मनात विचार सुरूच होते की शेवटी असं किती दिवस चालणार, कारण मुलांना घरी यायला अजून आठवडा बाकी होता. थोड्या वेळाने जेव्हा ते मंदिरातून त्यांच्या घरी जायला निघाले तेव्हा 7 ते 8 वर्षांची 2 लहान लहान मुलं त्यांच्याजवळ आली आणि म्हणाले, काका पेरू विकत घ्या, 30 रुपये किलो आहेत. त्यांना पाहून जयशंकरजी यांच्या मनात काही विचार आले आणि त्यांनी त्या मुलांना विचारलं, बाळांनो, हे पेरू तुम्ही कुठून आणले आहेत? काका, मंदिराच्याच मागे एक खूप मोठा बगीचा आहे. ज्या काकांची ती बाग आहे ते आम्हाला पेरू विकण्याच्या बदल्यात काही पैसे देतात. काका तुम्ही पेरू घेणार का? नाही बाळा, मला नाही पाहिजेत, असं म्हणत जयशंकरजी त्यांच्या घरी परत आले. पण घरी येऊन विचार करू लागले की जर ती लहान लहान मुलं स्वतः कमावून खाऊ शकतात तर मग मी का नाही? म्हातारा आहे पण आजारी तर नाही ना? दुसऱ्याच दिवशी जयशंकरजी सुद्धा मंदिराच्या मागच्या बागेत निघून गेले आणि थोड्याच वेळात
मंदिराच्या बाहेर बसून त्यांनी फळं विकणं सुरूही केलं. दिवसभरात ते किमान स्वतःचा खर्च तरी काढू शकत होते, पण लोक उगाच त्यांच्या मुलाला चुकीचा समजायला नको हाच विचार करून त्यांनी आपल्या तोंडाला एका फडक्याने झाकून घेतले होते, जेणेकरून त्यांना कोणी ओळखायला नको. असे करत करत आज 4 दिवस झाले होते. आज जेव्हा जयशंकरजी फळं विकायला बसले तेव्हा पाहिले की वातावरण खराब आहे. त्यांच्या कानावर बातमीही आली होती की आज वादळ येण्याची शक्यता आहे, म्हणून लोकांनी घरातून बाहेर पडू नये. पण तरीही जयशंकरजी तिथे फळं विकायला येऊन बसले. थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरू झाला. तेव्हा सगळीच लोक आपापल्या घरात निघून गेली, पण जयशंकरजी अजूनही तिथेच बसले होते. त्यांना वाटले की काही फळं विकली जातील तर त्यांचा दिवसाचा खर्च निघून जाईल. अशा खराब वातावरणात एका म्हाताऱ्या माणसाला तिथे बसलेले पाहून एक न्यूज रिपोर्टर तेथे आला आणि त्यांचा व्हिडिओ बनवू लागला आणि म्हणाला की मजबुरी ही माणसाकडून काय नाही करून घेऊ शकत. अशाच खराब वातावरणात इतक्या वादळातही हा म्हातारा माणूस बाहेर निघाला, मजबूर झाला. ज्या वेळेस तो न्यूज रिपोर्टर व्हिडिओ बनवत होता त्याच वेळेस जोरात वादळ सुरू झालं आणि जयशंकरजी यांचे कापड, ज्याने त्यांचे तोंड झाकले होते, ते कापड अचानक हवेत उडाले आणि ते घाबरून पटकन आपले सामान उचलून तिथून निघून गेले. काही वेळाने बाहेर आलेले वादळ शांत झाले होते, पण जयशंकरजी यांच्या अश्रूंचे वादळ थांबण्याचे नाव घेत नव्हते. म्हातारपणात बायको गेल्यानंतर त्यांचे असेही हाल होतील त्यांनी कधी विचारही केला नव्हता. जयशंकरजी आणि कमलाजी यांचा एक मुलगा राजीव आणि एक मुलगी सारिका होती. राजीव हा लहान असल्यामुळे तो आईवडिलांचा जास्त लाडका होता. त्यांना आपल्या मुलाकडून खूप अपेक्षाही होत्या. राजीव हा अभ्यासात भरपूर हुशार होता, त्यामुळे त्याचा पुढील शिक्षणासाठी जयशंकरजी यांनी त्याला दिल्लीच्या एका कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिले आणि मुलगी सारिकाचे एक चांगले स्थळ बघून लग्न लावून दिले. कॉलेजमध्ये असतानाच राजीव आणि संध्याची भेट झाली. राजीव दिसायला सुंदर असल्यामुळे संध्याला तो पहिल्या नजरेतच आवडला होता. हळूहळू दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. कॉलेज संपल्यानंतर राजीवला एक खूप चांगली नोकरी मिळाली, पण इकडे त्याची आई कमलाजी खूपच जास्त आजारी राहू लागली होती. म्हणून जयशंकरजी यांनी राजीवसाठी स्थळ बघणे सुरू केले, जेणेकरून सून घरी आल्यानंतर घराला सांभाळू शकेल. तेव्हा राजीवने त्यांना सांगितले की तो संध्यावर प्रेम करतो. हे ऐकून जयशंकरजी यांना खूप आनंद झाला, पण नंतर कळाले की संध्याचे वडील खूप पैसेवाले आहेत आणि जयशंकरजी आणि त्यांची पत्नी कमला यांना श्रीमंत घराच्या मुलीला आपल्या घरातील सून बनवून घ्यायचे नव्हते. त्यांना अशी मुलगी हवी होती जी त्यांच्या घराला सांभाळून घेईन. पण संध्या आणि राजीवने एकमेकांना जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला होता आणि संध्याचे वडील आपल्या मुलीचा प्रत्येक हट्ट पुरवत होते. त्यामुळे राजीवच्या या हट्टापुढे त्याच्या आईवडिलांची इच्छा नसतानाही त्या दोघांच्या लग्नाला होकार द्यावा लागला. लग्नानंतर 1 महिना तर राजीव आणि संध्या महिनाभर बाहेर फिरण्यात आणि शॉपिंग करण्यात व्यस्त होते. त्यानंतरही संध्या बऱ्याच वेळा तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला निघून जायची किंवा तिच्या मैत्रिणींना आपल्या घरी बोलावून सर्व मैत्रिणींसोबत पत्ते खेळायची, ड्रिंक्स करायची आणि नाचायची सुद्धा. पण धार्मिक वृत्ती असल्यामुळे कमलाजी यांना मात्र या सगळ्या गोष्टी आवडत नव्हत्या. त्यामुळे एक दिवस त्या आपल्या सुनेला म्हणाल्या की सुनबाई, या सगळ्या गोष्टी आपल्या घराच्या सुनेला शोभा देत नाहीत. एवढं बोलणं ऐकताच संध्याने घरात महाभारत सुरू केले आणि तिच्या नवऱ्याला स्पष्ट शब्दात सांगितले की तिच्या आयुष्यात कोणी ढवळाढवळ केलेलं तिला अजिबात आवडत नाही. राजीवने त्यांच्या आईवडिलांना समजावून सांगितले की तिला कोणत्याही गोष्टीत थांबवायचे नाही. आपल्या सुनेचे असे रंग पाहून कमलाजी आणि शंकरजी स्तब्ध झाले. हळूहळू कमलाजी यांची तब्येत आणखीन जास्त खराब राहू लागली आणि मग एक दिवस ते त्यांच्या पती जयशंकरजी यांना या जगात एकट्याला सोडून निघून गेल्या. जयशंकरजी यांची मुलगी सारिका कधीकधी आपल्या वडिलांना भेटण्यासाठी ये जा करत होती, जेणेकरून त्यांना एकटं वाटायला नको.
पण संध्याला आपल्या नंदेचे असे सारखे घरी येणे आवडत नव्हते. त्यानंतर बराच काळ लोटला. जवळजवळ 2 वर्षानंतर संध्या आणि राजीव यांचा मुलगा या जगात आला. जेव्हा त्यांचा मुलगा 5 वर्षाचा झाला, त्यांनी एक मोठी पार्टी आयोजित केली. पार्टीच्या 2 दिवस आधी संध्याचे माहेरचे लोक तिच्या घरी पोहोचले होते. राजीवची बहीण सारिकाही मोठ्या उत्साहाने त्या पार्टीत समाविष्ट झाली. संध्याने तिच्या आईसोबत मिळून आपल्या नंदेच्या विरोधात चाल केली. पार्टीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा सारिका तिच्या घरी जायला निघाली, त्याच वेळेस संध्याने घरात ओरडायला सुरुवात केली की तिच्या आईचा सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या आहेत. असं तिने आधी इकडे तिकडे बांगड्या शोधण्याचा दिखावा केला आणि मग आपले नंदेची बॅग सगळ्या लोकांसमोर चेक करू लागली आणि कपड्यांच्या मध्ये आपल्या आईच्या बांगड्या पाहून तिने घर डोक्यावरच घेतले. बघ राजू, काय केलंय तुझ्या ताईने. आजपर्यंत इतक्या महागड्या बांगड्या कधी पाहिल्या नसतील ना. तिला हव्या होत्या तर मागून घेतल्या असत्या, पण अशा पद्धतीने चोरी करणे. राजीवनेही त्याच्या बायकोच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि हे पाहून सारे काही हैराण होऊन तिच्याकडे पाहतच राहिले. आपल्या डोळ्यात अश्रू घेऊन ती त्या दिवशी तिच्या सासरी तर निघून गेली, पण पुन्हा कधीच परत आली नाही. पण जाता जाता तिने संध्याला सांगितले की तू जरा देवालाही घाबर. जो आरोप तू माझ्यावर लावला आहेस, एक दिवस तुझ्यावरही तसा येईलच. असे बोलून ती रडत तिच्या घरी निघून गेली. तर दुसरीकडे मुलीवर चोरीचा आरोप लावल्यामुळे जयशंकरजी आतून पूर्णपणे तुटून पडले. त्यांच्या मुलीने तिथे येणेही बंद केले होते. कधीतरी फोन करून आपल्या वडिलांची तब्येत विचारून घेत होती. हळूहळू त्यांची तब्येतही थोडी खराब राहू लागली. एक दिवस संध्याच्या आईवडिलांचा फोन आला आणि म्हणाले, बेटी संध्या, तुझ्या लहान बहिणीसाठी स्थळ पाहिले आहे. आम्हाला तर सर्व काही ठीक वाटत आहे. एकदा येऊन तुम्हीही बघून घ्या. असंही मुलांना उन्हाळ्यात सुट्टी आहे. आलात तर काही दिवस येथेच थांबा. या बाबतीत जेव्हा संध्या तिचा नवरा राजीवशी बोलली, तेव्हा राजीव म्हणाला, जर आपण काही दिवसांसाठी तेथे राहायला गेलो तर मग इथे बाबा एकटे कसे राहतील. यावर संध्या भडकली. आता आपण प्रत्येक ठिकाणी त्यांना सोबत घेऊन फिरणार का. तेव्हा राजीव म्हणाला, अरे मी असं कधी म्हणालो, पण तूच एकदा विचार करून बघ. महिना झाला कामवाली बाई सुट्टी घेऊन गावी गेली आहे. मग बाबा एकटे कसे राहतील. त्यांना जेवण कोण बनवून देणार. तेव्हा संध्या म्हणाली, अच्छा, तर आता आपल्या वडिलांच्या प्रती प्रेम जागृत झालं आहे. माझी तर अजिबातच चिंता नाही ना. आणि असेही त्यांना पोळ्या बनवता येतात. अरे संध्या, त्यांची तब्येतही बरी नाही. काही झाले त्यांच्या तब्येतीला चांगले भले तर दिसत नाही. जर सकाळ संध्याकाळ बाहेर फिरायला जाऊ शकतात तर तिथे उभे राहून स्वतःसाठी 2 पोळ्या बनवू शकत नाहीत का. मी त्यांच्यासाठी घरात किराणा सामान ठेवून जाईन. फक्त बनवायचं आणि खायचं आहे. तेव्हा राजीव म्हणाला, बरं ठीक आहे. तुझ्याशी वाद घालून आजपर्यंत कधी जिंकलो आहे का. असं म्हणत राजीव त्याच्या ऑफिसला जायला निघाला. तेव्हा संध्याने आवाज दिला, राजीव, माझ्या माहेरी घेऊन जाण्यासाठी येताना एखादं गिफ्ट घेऊन ये. माझे आई वडील आम्हाला प्रत्येक वेळी काही ना काही गिफ्ट देऊनच जातात. त्यामुळे येताना जे काही आणाल ते चांगलंच आणा. राजीवनेही होकारार्थी मान हलवली आणि ऑफिसला जायला निघाला. संध्याकाळी जयशंकरजी यांचा एक मित्र त्यांना भेटायला आला. त्याच वेळेस त्यांचा नातू त्यांच्याजवळ येऊन म्हणाला, आजोबा, आम्ही आजीच्या घरी जाणार. खूप मजा मस्ती करणार. पण आम्ही तुम्हाला नाही घेऊन जाणार. तुम्ही एकटे इथेच राहा. असे म्हणत त्यांचा नातू हसू लागला. हे ऐकून जयशंकरजी हैराण झाले. तेव्हा त्यांचा मित्र म्हणाला, कुठे हरवला. तेव्हा जयशंकरजी खोटं हसत म्हणाले, अरे काही नाही. हा तर असाच मस्ती करत आहे. जर मुलगा आणि सून कुठे बाहेर जातील तर मला सांगून जाणार नाहीत का. आणि असेही त्यांना जायचं असेल तर त्यांनी जावं. जिथे इतके दिवस मी एकट्याने जगलो तर पुढेही जगेनच की. काहीच नाही तर मी स्वतःसाठी 2 पोळ्या तर बनवूच शकतो. हे सांगताना जयशंकरजींचा आवाज अश्रूंनी पूर्ण भरून गेला. काही वेळ बोलून झाल्यावर जयशंकरजींचे मित्र त्यांच्या घरी निघून गेले. पण त्यांच्या नातवाने जे सांगितले ते जयशंकरजींच्या मनातून अजूनही रेंगाळत होते. दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉक करून घरी परतल्यावर ते अंगणात बसून आपला मुलगा बाहेर येण्याची वाट पाहू लागले. त्यांची सून संध्या बाहेर येताच
जयशंकरजींनी विचारलं, अरे सुनबाई, राजू तयार झाला का? तो अजून का बाहेर आला नाही? आज ऑफिसला जाणार नाही का? तर संध्या भुवया उंचावत म्हणाली, का आता काय काम आलं जे त्याच्याबद्दल विचारत आहात? नक्कीच काही ना काही हवं असेल, तेव्हाच त्याची वाट पाहिली जात आहे. कधीतरी सुखाने राहू देत जा त्यांना. बिचारे जयशंकरजी काहीच बोलले नाहीत. तितक्यात राजीव तयार होऊन बाहेर आला आणि म्हणाला, अरे संध्या, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे, पटकन नाश्ता दे. हो आणते, असं म्हणत संध्या किचनमध्ये निघून गेली. तेव्हा जयशंकरजी राजीवला म्हणाले, बेटा, माझी पेन्शन आली आहे का? मला काही पैसे हवेत. माझेच पैसे मागायला मला तुमच्यासमोर हात पसरवणे चांगलं वाटत नाही. तेव्हा राजीव म्हणाला, पण बाबा, आम्ही तुमची काही उणीव ठेवली आहे जी आम्ही पूर्ण केली नाही. तुमची प्रत्येक गरज आम्ही पूर्ण करतो आणि असेही मी तुमचे पेन्शन आणि माझी पगार संध्याच्या हातात देतो, कारण घर तीच चालवते. पण तरीही जर तुम्हाला काही पैसे हवे असतील तर तुम्ही तिच्याकडून मागू शकता. हे ऐकून जयशंकरजी म्हणाले, बरं, मला एक सांग, तुम्ही लोक कुठे बाहेर जाणार आहात का? तितक्यात संध्या बाहेर आली आणि म्हणाली, अजून आपलं काही ठरलेलं नाही. तितक्यात बाबांनीही जासूसी करायला सुरुवातही केली. तरी मी तुम्हाला सांगत होती की बाबा कान लावून आपलं सगळं बोलणं ऐकत असतात. या घरात आपली काही प्रायव्हसी आहे की नाही? तेव्हा राजीव म्हणाला, बाबा, तुम्हाला हे शोभत नाही. असं मुलगा आणि सून यांचे बोलणे चोरून ऐकणे चुकीचं आहे. मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तेव्हा जयशंकरजी म्हणाले, पण बाळा, मी तुमचं कोणतंही बोलणं ऐकलं नाही. तुला आपल्या वडिलांवर एवढाही विश्वास नाही का? मला ही गोष्ट गोदोने सांगितली म्हणून मी काही पैसे स्वतःसाठी खर्च करायला मागत होतो. तेव्हा राजीव म्हणाला, अच्छा, लहान आहे तो म्हणूनच सांगितलं असेल. आणि हो, आम्ही 5 दिवसांसाठी काही कामानिमित्त संध्याच्या माहेरी जात आहोत. तिच्या आईवडिलांनी बोलावलं आहे. तेव्हा जयशंकरजी म्हणाले, पण बेटा, 5 दिवस मी एकटा कसा राहणार? तेव्हा संध्या रागातच म्हणाली की आम्ही कुठे जायला निघालो की यांची नाटकं सुरू होतात. तुमची काय इच्छा आहे की आम्ही आयुष्यभर तुमची सेवा करण्यातच घालवावं का? माझ्या आईवडिलांची काही इज्जत आहे की नाही? आम्हाला स्वतःची काही लाईफ आहे की नाही? आम्ही परवा जाणार आहोत आणि हे फिक्स आहे. एवढं बोलून संध्या आत निघून गेली आणि राजू ऑफिसला निघून गेला. नाश्ता झाल्यानंतर संध्याने नेहमीप्रमाणे जयशंकरजी यांच्याकडून झाडू पोछा करून घेतले आणि भाजी कापायला दिली. ती तिच्या शॉपिंगसाठी बाजारात निघून गेली. ज्या दिवशी ते लोक जाणार होते तेव्हा संध्याने त्यांना 2,000 रुपये दिले. हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. तितक्यात संध्या म्हणाली की उद्या महिन्याची 1 तारीख आहे. दूध, पेपर आणि केबलवाले येतील. त्यांना हे पैसे द्यायचे आहे. घरात किराणा आहे, तो पुरेसा आहे. तुम्हाला फळभाजी घ्यायची काही गरज नाही. तुमची औषधं आम्ही आधीच आणून ठेवली आहेत. त्या व्यतिरिक्त मला नाही वाटत तुम्हाला काही पैशांची गरज भासेल. बिचारे जयशंकरजी गुपचूप मान हलवून होकार दिला आणि त्यानंतर ते लोक निघून गेले. पण आठवडा उलटून गेला तरी त्यांची मुलं आली नाही. त्यामुळे मजबुरीने त्यांना पोट भरण्यासाठी फळं विकावी लागली. ते या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतानाच अचानक त्यांच्या मुलीचा फोन आला. बाबा, कसे आहात? तुमची तब्येत कशी आहे? मुलीचा आपुलकीने केलेली विचारपूस पाहून त्यांचे मन भरून आले. मी ठीक आहे बेटी. तुझा भाऊ आणि त्याची बायको मुलाला घेऊन काही दिवसांसाठी त्याच्या सासरी गेले आहे. हे ऐकून सारिका म्हणाली, काही दिवसांसाठी म्हणजे याचा अर्थ तुम्ही घरी एकटेच राहत आहात ना? मग जेवण कोण बनवतं आणि बाकीची कामं ते कोण करतं? अरे बेटी, तुला माझी चिंता करायची गरज नाही. तुझी आई गेल्यानंतर जेवण बनवणे, भांडी घासणे, कपडे धुणे, साफसफाई करणे ही सगळी कामं शिकलो आहे आणि मग स्वतःसाठी 2 पोळ्या बनवायला काय हरकत आहे? हे ऐकताच सारिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या वडिलांना 1 ग्लास पाण्यासाठी कधी किचनमध्ये जाण्याची गरज पडली नाही, ते आज आई नसताना घरातील सगळी कामं करत आहेत. पण त्यानंतर सारिका काहीच बोलू शकली नाही आणि तिने फोन कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी जयशंकरजी स्वतःसाठी नाश्ता बनवत होते. त्याच वेळेस दरवाजा ठोठावला. त्यांनी दार उघडले तर समोर सारिकाला पाहून आश्चर्यचकित झाले. इतक्या दिवसानंतर
सारिकाला समोर पाहिल्यानंतर त्यांचे डोळे पाणावले. तितक्यात सारिकाची मुलं आजोबा आजोबा करत त्यांच्या पायाजवळ रेंगाळू लागली. जयशंकरजी यांनी त्यांना प्रेमाने कवटाळले आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागले. कारण बऱ्याच दिवसांनी त्यांनी आपल्या नातवंडांना समोरासमोर पाहिलं होतं. नाहीतर आत्तापर्यंत ते व्हिडिओ कॉलवरच त्यांच्याशी बोलायचे. मग सारिका म्हणाली, मी काय करू बाबा? ज्या घरात माझा आदर नाही मी तिथे कशी येऊ शकते? वहिनींनी माझ्यासोबत जे काही केलं होतं आजपर्यंत मी तो अपमान विसरू शकलेले नाही. त्यामुळे इच्छा असूनही मी माहेरी येऊ शकले नाही. पण तुम्हाला एकटे कसे सोडणार? तेव्हा त्यांचा जावई म्हणाला, बाबा आम्ही इतके परके झालो होतो का की तुम्हाला आम्हाला काही सांगण्याची गरजही वाटली नाही? मुलगी आणि जावई यांच्यातील आत्मीयतेची भावना पाहून शंकरजी खूप भावूक झाले आणि ते म्हणाले, बेटा तू चांगलं केलंस जे इथे निघून आलीस. अरे मुलीमुळेच तर घराला घरपण असतं. पण तुझ्या वहिनीला या सगळ्या गोष्टी समजत नाहीत. हे बोलणं सुरू असतानाच सारिकाची मुलं बोलली, आई खूप भूक लागली आहे, आम्हाला खायला दे. जयशंकरजी म्हणाले, मी लगेच काहीतरी घेऊन येतो. असं म्हणत ते स्वयंपाकघरात गेले आणि इकडे तिकडे काहीतरी शोधू लागले. पण त्यांना तिथे काहीच दिसले नाही. कारण संध्याने आधीच बिस्किटे, पेढे आणि इतर नाश्ता कपाटात लॉक करून ठेवला होता. त्याचवेळी सारिका ही किचनमध्ये आली आणि म्हणाली, तुम्ही चिंता करू नका बाबा, मला सांगा, मी मदत करते. इतक्यात ते म्हणाले की तुला काय सांगू बेटी, माझ्याच पेन्शनचे पैसे मला भिकाऱ्यासारखे मागावे लागतात. कळत नाही की मुलांना काय देऊ खायला. बोलता बोलता ते रडू लागले. तेव्हा सारिका म्हणाली की बस एवढेच ना, एका मिनिटात तुमचा प्रॉब्लेम सोडवते, बघाच. सारिकाने मोबाईल घेतला आणि थोड्या वेळातच घरी फळं आणि स्नॅक्स आणले. आधी सगळ्यांनी एकत्र बसून फळं खाल्ली, मुलांना स्नॅक्स दिले आणि जेवणही बाहेरूनच मागवलं. आपल्या मुलांना जवळ पाहून ते त्यांचा त्रास काही वेळ विसरलेच होते. संध्याकाळी जेव्हा जयशंकरजी यांचे एक मित्र त्यांना भेटायला घरी आले तेव्हा घरी सारिकाला पाहून त्यांनाही आनंद झाला. त्यांचे घर छान भरल्यासारखे वाटत होते. सारिकाने पटकन त्यांच्यासाठी चहा ठेवला. तेव्हा त्यांचा मित्र जयशंकरजी यांना म्हणाला की तुझी सून घरात असतानाही मला आजपर्यंत या घरात एक ग्लास पाणीसुद्धा कोणी विचारलं नाही आणि आज मुलीने मला एक कप चहा बनवून दिला आहे. हे ऐकून सारिका आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. तेव्हा ते म्हणाले, बेटी एक सांगू का तुला? तू तुझ्या वडिलांना तुझ्यासोबत घेऊन का जात नाहीस? येथे राहून त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. तू एकतर त्यांची काळजी घे, नाहीतर त्यांना त्यांचा हक्क तरी काढून दे. सर्व पैसे तुझा भाऊ आणि वहिनी त्यांच्याकडून काढून घेतात. तुझा भाऊ फक्त तुझ्या वहिनीचाच ऐकतो. यापेक्षा तर माझी परिस्थिती खूप चांगली आहे. आधी मला खूप वाईट वाटायचं की देवाने मला मुलगा का नाही दिला, पण आता वाटतं की देवाने जे काही केलं ते चांगलंच केलं. एक मुलगी आहे जी सासरी तिची जबाबदारी चांगल्या प्रकारे पाडतच आहे. शिवाय माझी पूर्ण काळजी घेते. एकटा राहतो पण छान जगतो. आणि घरातलं कामाचं काय आहे, पैसे हातात असले तर माणूस नोकराकडूनही सगळी कामं करवून घेतो. हे ऐकून सारिका विचार करू लागली. तिकडे आजोबांच्या घरी राजीवचा मुलगा गोलू जेव्हा मोबाईल पाहत होता तेव्हा बसल्या बसल्या जोरात ओरडला, हे तर माझे आजोबा आहेत. ही गोष्ट ऐकून संध्या आश्चर्यचकित झाली. तेव्हा गोलू पुन्हा म्हणाला, आई मी आत्ता माझ्या मोबाईलवर आजोबांना पाहिलं. तेव्हा संध्या म्हणाली, कुठे दाखव. तेव्हा गोलूने मोबाईलमध्ये एक व्हिडिओ लावला. हा तोच व्हिडिओ होता जो वादळ सुरू असताना त्या लोकल न्यूज रिपोर्टरने काढला होता. आता जयशंकरजी फळं विकत असताना दिसत होते. व्हिडिओवर एक कॅप्शन होतं, शेवटी मजबुरी माणसाला काय काय करायला भाग पाडते. पोटाची भूक वय बघत नाही. तो व्हिडिओ पाहून संध्याला धक्काच बसला आणि मग संध्याने तो व्हिडिओ तिचा नवरा राजीवला दाखवला आणि म्हणाली, हे बघा तुमचा बाप आपल्या पाठीमागे जगभर आपली बदनामी करतोय. अशी काय कमी ठेवली होती आपण त्यांना? राजीवला त्याच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो म्हणाला, हे माझे वडील असूच शकत नाहीत. ठीक आहे, मी आत्ताच तुझ्या वडिलांना फोन करून विचारते. असं म्हणत संध्याने जयशंकरजींना फोन केला. बाबा हा काय तमाशा लावून ठेवला आहे? संपूर्ण शहरात आमची बदनामी का करत आहात? पण काय झालं सुनबाई, मी काय केलं आहे?
बाबा, आम्हाला सगळं कळलं आहे. उगाच आता काही घडलंच नसल्यासारखं दाखवू नका. आम्ही तुमचा व्हिडिओ तो पाहिला आहे. हे ऐकताच जयशंकरजींना धक्का बसला. पुढे संध्या म्हणाली, मी येऊन बोलते तुमच्याशी. आमच्या येण्याआधी घर पूर्ण स्वच्छ करून ठेवा. संध्या हे सांगत असताना अचानक सारिकाच्या दोन्ही मुलांनी आवाज केला. तेव्हा संध्याने विचारले, मागून कुणाचा आवाज येत आहे? कोणी आले का घरात, की स्वतःच कोणाला तरी फोन करून बोलावून घेतलं? तुम्ही बोलताना सारिकाच्या भुवया उंचावल्या. तेव्हा जयशंकरजी गडबडले आणि म्हणाले, बाई, ती ही गोष्ट आहे की तुम्ही मला नीट का सांगत नाहीत, हे ते काय करत आहात? तेवढ्यात सारिका पुढे आली आणि म्हणाली, बाबा मला द्या फोन, मी बोलते. काय झालं वहिनी? मी माझ्या वडिलांना भेटण्यासाठी माहेरी आली आहे. तेव्हा संध्या म्हणाली, आधी आमच्या घरातून सगळे असताना चोरी केली होती आणि आता आमच्या पाठीमागे आमचं घर लुटायला आली आहेस. इतकी वर्ष कधी घराकडे फिरकली सुद्धा नाहीस, मग आज कशी आलीस? तेव्हा सारिका म्हणाली, तुमचं घर, हे घर माझं नाही का? आणि मी तुमच्यावर नाराज होती, माझ्या वडिलांवर नाही. तुम्ही तुमच्या माहेरी आहात तर शांतीने राहा. इथे पुन्हा पुन्हा फोन करण्याची गरज नाही. तेव्हा संध्या तिच्यावर भडकली आणि म्हणाली, फोन तर मी आत्ता पोलिसांना लावीन. मागच्या वेळेस मी तुला असंच सोडलं होतं, पण आता मी पोलीस कंप्लेंट करणार. तेव्हा सारिका म्हणाली, तुला जे करायचं आहे ते कर, असं म्हणून सारिकाने फोन ठेवून दिला. हे ऐकून जयशंकरजी खूप घाबरले आणि म्हणाले, हे तू काय केलंस बेटी? तुझा भाऊ आणि वहिनी येथे येऊन घर डोक्यावर घेतील. तेव्हा सारिका म्हणाली, अहो बाबा, यात घाबरायचं काय आहे? हे घर तुमचं आहे आणि तुमच्या नावावर आहे, हे तुम्ही विसरलात का? आता या गोष्टीवर निर्णय तुम्हाला स्वतःलाच घ्यायचा आहे की तुम्हाला तुमचे म्हातारपण कसं काढायचं आहे. स्वतःचे पैसे असूनही आपल्या मुलांसमोर आणि सुनेसमोर हात पसरवायचे आहेत की तुमचे उर्वरित आयुष्य आनंदाने जगायचे आहे? हे ऐकून जयशंकरजी विचार करण्यास मजबूर झाले. मग त्यांनी त्यांच्या मित्राला सोबत घेऊन एका वकिलाला आपल्या घरी बोलावले आणि त्यांच्यासोबत पूर्ण चर्चा केली. तिकडे जेव्हा संध्याने फोनवर झालेली सर्व गोष्ट तिचा नवरा राजीवला सांगितली, तेव्हा ते दोघं आपल्या मुलाला घेऊन ताबडतोब दुसऱ्या दिवशी घरी पोहोचले. घरी येताच संध्या आपल्या नंदेवर तुटून पडली. तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत इतक्या उद्धटपणे बोलण्याची? आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर निघ. तेव्हा राजीव सुद्धा म्हणाला, आत्ताच्या आत्ता सामान उचलायचे आणि तुझ्या मुलांना घेऊन माझ्या घरातून चालतं व्हायचं. तेव्हा सारिका हसतच म्हणाली, मला तर वाटत होतं की वहिनी परकी आहे. कमीत कमी तू तरी वडिलांचा त्रास समजून घेणार, पण तू तर त्यांनाही मागे टाकलेस. आणि राहिली गोष्ट या घरातून बाहेर निघण्याची, तर हे घर माझंही आहे. माझाही या घरात समान वाटा आहे. ही गोष्ट वेगळी आहे की मी आजपर्यंत कधीच माझा हिस्सा मागितला नाही. हे ऐकून संध्या आणखीनच जास्त भडकली आणि आपल्या नंदेवर हात उचलणारच की तेवढ्यात जयशंकरजी ओरडले, खबरदार सुनबाई, जर माझ्या मुलीला हातही लावलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार. तेव्हा संध्या म्हणाली, अच्छा, आज तुमची ही हिंमत वाढलेली दिसत आहे. मुलीने जरा जास्तच काहीतरी खायला घातलं वाटतं. तेव्हाच आवाजात जोश आला आहे. तेवढ्यात राजवीरचा मुलगा गोलू स्नॅक्स घेऊन बाहेर आला आणि म्हणाला, बघ आई, किचनमध्ये किती सामान आहे ते. तेव्हा संध्या म्हणाली, हे सगळं तर मी नंतर बघेन, पण आधी या बाप लेकींना मी सोडणार नाही. आत्ताच्या आत्ता चाल तेव्हा माझ्या या घरातून. हे ऐकताच जयशंकरजी यांचा संयम सुटला आणि ते मोठ्याने रागातच म्हणाले, नालायक मुली, तुझ्या आईवडिलांनी तुला जराही संस्कार दिलेले नाहीत आणि मोठ्यांशी कसं बोलायचं, कसं वागायचं हेही शिकवलं नाही. आजपर्यंत मी तुझं सगळं सहन करत आलो, पण आता नाही. हे घर माझं आहे आणि माझी मुलगीही इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा राजवीर रागातच म्हणाला, बाबा, तुमचं डोकं तर ठिकाण्यावर आहे का? तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोसोबत असं बोलण्याची? तेव्हा जयशंकरजीने एक जोरदार थापड आपल्या मुलाच्या गालावर लावली आणि म्हणाले, नालायक मुला, तुझ्या बायको आणि मुलाला घेऊन आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा. तेव्हा राजवीर म्हणाला, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण आम्ही या घरातून बाहेर जाणार नाही. त्याच वेळेस वकील आत आले आणि म्हणाले, का नाही जाऊ शकत? हे घर आजही तुमच्या वडिलांच्या नावावर आहे आणि तुम्ही लोक तर त्यांच्या पेन्शनचे पैसे ठेवून घेतात. हा तुमचा गुन्हाच आहे. ही गोष्ट ऐकून राजीव हैराण झाला. तेव्हा वकील साहेबांनी
कोर्टाचे कागद त्यांच्या हातात दिले आणि म्हणाले, 1 आठवड्याच्या आत तुम्हाला हे घर खाली करायचं आहे आणि आजपर्यंत तुमच्या वडिलांच्या पेन्शनचे जितकेही पैसे तुम्ही खर्च केले आहेत ते तुम्हाला वापस करायचे आहेत, नाहीतर जेलमध्ये जावं लागेल. हे ऐकून राजीव आणि संध्याचे होशच उडाले. ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. तेव्हा राजीवने हळूच संध्याला इशारा केला आणि दोघेही आपल्या वडिलांच्या पायावर पडून माफी मागू लागले. पण जयशंकरजी यांनी ठरवलं होतं की ते कमजोर पडणार नाहीत. ते मोठ्या आवाजात म्हणाले, हे तुमचे दिखाव्याचे अश्रू तुमच्या लोकांकडेच ठेवा. मला तुमचा स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत आहे. खरं सांगितलं होतं माझ्या मुलीने की मी आजपर्यंत माझा आवाज कधीच उठवला नाही. ज्या कारणास्तव तुम्ही लोकांनी मला एक भिकाऱ्यासारखं आयुष्य जगायला मजबूर केलं. पण आता मला तुमच्या लोकांचं तोंडही पाहायचं नाही. आत्ताच्या आत्ता निघून जा माझ्या घरातून, असं म्हणून ते त्यांच्या खोलीत निघून गेले. 3 दिवसानंतर राजीव आणि त्याची बायको मुलाला घेऊन ते घर सोडून निघून गेले. आता जयशंकरजी त्या घरात एकटे राहत होते. पण त्यांची मुलगी सारिकाला तिच्या वडिलांची चिंता आतून सतावत होती, म्हणून तिने तिच्या वडिलांना तिच्यासोबत येण्यास सांगितले. पण जयशंकरजींनी तिच्यासोबत जाण्यास नकार दिला आणि म्हणाले, बेटी, या घरात तुझ्या आईच्या आठवणी आहेत आणि असेही मुलीच्या घरी राहणं आईवडिलांना शोभा देत नाही. तेव्हा सारिकाने या गोष्टीवरही उपाय शोधला आणि त्यांची अर्धी खोली भाड्याने दिली आणि आपल्या वडिलांच्या देखभालीसाठी एक नोकरही ठेवला, जो दिवसभर त्यांची कामही करायचा आणि रात्री त्यांची काळजीही घ्यायचा. आता सारिका दर दिवशी आपल्या वडिलांना फोनवर बोलायची, त्यांचे हालचाल विचारायची आणि आठवड्यातून एकदा आपल्या मुलांना घेऊन त्यांना भेटायलाही यायची. आता जयशंकरजी आपल्या मर्जीप्रमाणे आपलं आयुष्य जगू लागले होते. आपल्या मित्रांसोबत सकाळ संध्याकाळ, कधी गार्डनमध्ये तर कधी मंदिरात जाऊ लागले. कधी कधी तर बाहेर फिरायलाही निघून जायचे. त्यांची वेळ चांगल्या प्रकारे जात होती. मुलाशी नातं तोडून आता त्यांनी स्वतःलाही समजावलं होतं की आता त्यांच्या आयुष्यात मुलासाठी जागा नाही. तर दुसरीकडे आपल्या वडिलांसोबत वाईट वागणूक केल्यानंतर त्यांचा मुलगा शांतीने कसा राहू शकत होता. इकडून घरातून निघाल्यानंतर राजवीर आणि संध्या एका भाड्याच्या खोलीत राहू लागले. पण राजवीरकडे वडिलांची पेन्शन नव्हती आणि घराचं भाडंही वाढलं होतं. आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपया या हालतमध्ये दोघेजण जीवन जगत होते. आता दोघांमध्ये भांडणं होऊ लागले होते. एक दिवस नवऱ्याशी भांडून संध्या तिच्या मुलाला घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. दरवेळेसप्रमाणे संध्याची वहिनी तिची खूप सेवा करत होती. पण काही दिवसानंतर हळूहळू संध्या तिच्या वहिनीच्या नजरेत खटकू लागली आणि हळूहळू वहिनीचा व्यवहार संध्याच्या प्रती बदलू लागला. आता तिची वहिनी तिच्यापासून सुटका करून घेण्याचे उपाय शोधू लागली. या दरम्यान आईवडील तीर्थयात्रेला गेल्यानंतर तिने एक योजना आखली आणि संध्याची वहिनी संध्याची वाटच पाहत होती. शेवटी संध्यासोबत तेच झालं जे तिने तिच्या नंदेसोबत केलं होतं. एक दिवस तिची वहिनी इकडे तिकडे बघत म्हणाली, माझी सोन्याची चेन कुठे मिळत नाही. खूप महागडी होती. त्या लोकांनी सगळीकडे शोधलं पण कुठेच मिळाली नाही. मग संध्याच्या वहिनीने सगळ्यांसमोर संध्याचे कपाट उघडले आणि तिचे कपडे काढून शोधू लागली. हे पाहून संध्या रागातच म्हणाली, हे काय करत आहात वहिनी? तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? तेवढ्यात अचानक कपड्यांमधून तिच्या वहिनीची चेन निघाली. हे पाहून संध्या आश्चर्यचकित झाली. तिने तिच्या भावाकडे आशेच्या नजरेने पाहिलं. तेवढ्यात तिचा भाऊ म्हणाला, संध्या, जर तुला काही पाहिजे होतं तर माझ्याकडून मागितलं असतं, पण अशी नीच हरकत करण्याची गरज काय होती? हे ऐकताच संध्याला काय बोलावं सुचत नव्हतं. आज तिला तोच दिवस आठवत होता जेव्हा काही वर्षांपूर्वी तिने तिच्या नंदेवर चोरीचा आरोप लावला होता आणि तिची नणंद सगळ्यांसमोर गुन्हेगार ठरली होती. आज संध्याला तिच्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळाली होती. तिचं हस्तखेळतं कुटुंब फक्त तिच्या चुकांमुळेच उजाडलं होतं. आज ना तिच्याकडे तिचं माहेर होतं ना तिचं सासर. माहेरच्या दारात उभी राहून संध्या जवळ पस्तावा करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही रस्ता उरला नव्हता. तर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.